हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जेरीलाज किचन. गार्लिक ब्रेड हे तुम्ही नेहमी खातच असाल, तर आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत गार्लिक ब्रेड स्क्रॅचपासून. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. वेळ न वाया घालवता त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी इकडे इन्स्टंट ईस्ट घेतला आहे 1 चमचा आणि 1 चमचा आपल्याला साखर घ्यायची आहे. तसेच यामध्ये घालणार आहोत अर्धा कप एवढे कोमट पाणी, लूकवॉर्म वॉटर. गरम पाणी नाही घ्यायचं आहे, कोमट घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे असेच हलवायचे आहे. तर इकडे आपली साखर वितळली आहे. आता यामध्येच आपण घालणार आहोत 2 कप एवढे मैद्याचे पीठ. तर मी 2 कप मैद्याचे पीठ घेतले आहे आणि यामध्येच ॲड करणार आहोत 1/4 कप एवढं तेल, चवीनुसार मीठ आणि हे सर्व जिन्नसे आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. स्टार्टिंगला आपण चमच्यानेच मिक्स करणार आहोत. हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिक्स झालं आहे. आपण हाताने ह्याला मळून घेऊया. एकदम सॉफ्ट असा डो आपल्याला रेडी करायचा आहे. सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. ते याप्रमाणे स्टार्टिंगला आपण पाणीही वापरणार नाही आहोत. जर लागल्यास आपण पुढे पाणी वापरूया. इकडे माझं पीठ मळून झालं आहे, पण थोडंसं कडक असल्यामुळे मी इकडे 2 चमचे 1 या 2 चमचे एवढं कोमट पाणी घेतलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये पीठ परत एकदम मऊ असं मळून घेते आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता माझं पीठ मळून झालं आहे. आता हे पीठ असेच ठेवून आपण किचन ओट्यावर थोडेसे सुके मैद्याचे पीठ असे लावून घ्यायचे आहे आणि हे पीठ याप्रमाणे आपल्याला परत मळून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला ब्रेड एकदम सॉफ्ट बनेल. तिकडे माझे पीठ मळून झाले आहे. आता याला आतल्या बाजूला अशा प्रकारे फोल्ड करून आपण असेच ठेवून देणार आहोत. एका भांड्याला तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावून मग हे पीठ याला असेच ठेवायचे आहे. तर मी इकडे बाऊलला तेल लावून घेतले आहे. आता हे पीठ यामध्ये ठेवून देते. जोपर्यंत हे फुगत नाही पूर्णपणे तोपर्यंत आपण असेच ठेवूया. पीठ फुगत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तर मी इकडे लसूण घेतला आहे. 20 पाकळ्या घेतला आहे. 1/4 कप एवढा होईल एवढा आपल्याला लसूण घ्यायचा आहे. लसूण आपल्याला एकदम बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मी सर्व लसूण चिरून घेतला आहे. हा लसूण माझा 1/4 कप एवढा झाला. ब्रेडवर लावण्यासाठी आपण पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट बनवण्यासाठी मी इकडे अर्धा कप एवढं अनसॉल्टेड बटर घेतलं आहे. ते बटर आपल्याला खूप मेल्टेड नाही घ्यायचं आहे, मीडियम सॉफ्ट असं बटर घ्यायचं आहे. त्यामध्येच घातली आहे कोथिंबीर आणि जो पण आपण लसूण सोलून कापून ठेवला होता तो सर्व लसूण आपण यामध्ये ॲड करूया. आता यामध्येच घालूया अर्धा चमचा एवढं मीठ, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे आपली पेस्ट रेडी झाली आहे. आता आपण सॉस बनवूया. त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 चमचा एवढा मेयोनीज आणि 1 चमचा तंदुरी सॉस. तर मी इकडे बाहेरचाच तंदुरी सॉस घेतला आहे. आता हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गार्लिक ब्रेडबरोबर हा सॉस खूप छान लागतो. मस्ट बी ट्राय. इकडे आपला सॉस रेडी झाला आहे. आता आपण ब्रेड बनवूया. ब्रेड बनवण्यासाठी पीठ या प्रकारे आपले फुगले पाहिजे. तर तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे माझे पीठ फुगले आहे. या प्रकारे पीठ फुगल्यानंतरच आपल्याला ब्रेड बनवायचं आहे. आता हे पीठ एकदा आपण गोळा करून घेतले आहे. मी ते आज ओव्हनमध्येच ब्रेड बनवणार आहे. त्यासाठी मी ट्रे घेतले आहे. ट्रेला सर्व साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून या प्रकारे आपल्याला सर्व साईडने पीठ स्प्रेड करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे स्प्रेड करत आहे. नॉर्मली आपल्याला हातानेच हे पीठ सर्व स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इकडे आपले पीठ सर्व साईडने स्प्रेड करून झाले आहे. एकदम इक्वल बाजू ठेवायची आहे जेणेकरून तो सर्व साईडने एकदम व्यवस्थित फुगेल त्यासाठी. आता जो पण आपण पेस्ट बनवली होती ती सर्व पेस्ट या पिठाला लावून घ्यायची आहे. ती पण आपल्याला सर्व साईडने लावून घ्यायची आहे. ती या प्रकारे लावून झाली आहे. आता याला बेक करूया. बेक करण्यासाठी मी इथे कन्व्हेन्शनवर 180 डिग्रीला फक्त 25 मिनिट्स ठेवणार आहे. तर कन्व्हेन्शनवर
30 मिनिट्स आहेत, पण मी ते 5 मिनिट राहिले असतानाच काढून घेतलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त असा बेक झाला आहे. आता यावरच ॲड करूया चीज. तर तुम्ही इकडे तुमच्या आवडीनुसार चीजचा वापर करू शकता. तर चीज ॲड करून आपल्याला हे परत 5 मिनटं ठेवायचे आहे, चीज मेल्ट होईपर्यंत. तर इकडे आपला गार्लिक ब्रेड रेडी झाला आहे खाण्यासाठी. आता आपण सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आला आहे आणि खूप छान स्मेली येत आहे. आता याला कट करूया. तर हा एकदम इझिली कट होतो आहे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये हा तुम्ही कट करू शकता. तर मी ह्याचे स्ट्रिप्स टाईप सर्व कट करून घेणार आहे. तर मी इकडे तुम्ही बघू शकता किती मस्त असा फुगलाही आहे आणि इकडे आपला गार्लिक ब्रेड रेडी झाला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका अँड शेअर करा.